आता बातमी एका राजकीय बातमी संदर्भातली राजकीय अपडेट संदर्भातली, कारण शुक्रवारी एका इंग्रजी वृत्तपत्रात छापून आलेल्या बातमीमुळे दोन्ही शिवसेनेच्या नेत्यांची झोप उडाली. कारण एकनाथ शिंदेंनी ठाकरेंच्या 8 खासदारांसोबत बैठक घेत त्यांना पक्षात येण्याची ऑफर दिल्याचा दावा बातमीत करण्यात आला होता. मग काय, शिंदेंच्या शिवसेनेचा अख्खा दिवस त्या बैठकीचा इन्कार करण्यात गेला, तर ठाकरेंच्या खासदारांचा दिवस पक्षप्रमुखांप्रती असलेली निष्ठा सिद्ध करण्यात गेला. कथित बैठकीच्या बातमीने उडालेला राजकीय गोंधळ आणि त्या बातमीमध्ये आलेल्या प्रतिक्रियांमागे दडलेलं राजकारण याचा आढावा घेणारा हा रिपोर्ट पाहूया. लिहून देऊ शकतो. माझ्या स्टॅम्प पेपरवर लिहून घ्या. स्टॅम्प पेपरवर घ्या. काय कोरे कागदावर घ्या. येतो तुमच्या समोर लिहून. आणि पॅड लिहून दे तुम्ही करा. जगेन तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासोबत आणि मरेन त्या पक्षासाठीच आणि त्या भगव्यासाठी. पत्रकारांनी थेट आव्हान दिलं आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी चक्क कागदावर लिहून दिलं. आता तुम्हाला देखील उत्सुकता असेल की अरविंद सावंत यांनी नेमकं काय लिहून दिलंय. त्यांच्याच तोंडून ऐकूयात. मी वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरेंचा शिवसैनिक आहे. आदरणीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे हे ज्या शिवसेनेचं नेतृत्व करतात त्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा शिवसैनिक आहे. उभा चिरला ना मला तरी मातोश्रीची पताळ होणार नाही आणि उद्धवजींना सोडणार नाही. ज्या मुंबई मिरर या वर्तमानपत्राने मी शिवसेना पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात जात अशी खोटी बातमी छापली त्याचा मी तीव्र निषेध करतो. हे माझ्या आयुष्यभराच्या निष्ठावंत वाटचालीवर त्यांनी मालंड लावले म्हणून त्यांच्या विरोधात मी अब्रूनुसारीचा दावा न्यायालयात करणार. आता अरविंद सावंतांना उद्धव ठाकरेंबद्दल आणि पक्षाबद्दल असलेली निष्ठा कागदावर का उतरवावी लागली, तर यामागचं कारण आहे ऑपरेशन टायगरची चर्चा आणि त्या संदर्भात एका इंग्रजी वृत्तपत्रामध्ये छापून आलेली बातमी. ज्या बातमीमुळे शिवसेना पक्षामध्ये खळबळ उडाली ती बातमी नेमकी काय आहे ती सविस्तर जाणून घेऊया. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातल्या वोल्टास कंपनीच्या परिसरामध्ये एक बैठक बोलवली. बुधवारी रात्री सुरू झालेली बैठक गुरुवारी पहाटेपर्यंत चालली. या बैठकीमध्ये एकनाथ शिंदेंसोबत चर्चा करण्यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेचे 8 खासदार होते, ज्यामध्ये 6 खासदार प्रत्यक्ष तर 2 खासदार व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठकीत उपस्थित असल्याचा दावा या बातमीमध्ये करण्यात आला आहे. एकनाथ शिंदे यांनी अनिल देसाई सोडून इतर ठाकरेंच्या शिवसेनेच्या 8 खासदारांना आपल्या पक्षात येण्याची ऑफर दिल्याचं या इंग्रजी दैनिकामध्ये छापून आलेल्या बातमीमध्ये म्हटलं आहे. कथित बैठकीतल्या खासदारांमध्ये आपलंही नाव छापून आल्याचं कळल्यानंतर अरविंद सावंतांनी थेट दिल्लीत पत्रकार परिषद घेत शेवटच्या श्वासापर्यंत ठाकरेंसोबतच राहणार असल्याची लेखी हमी दिली. अरविंद सावंतांप्रमाणेच ठाकरेंच्या शिवसेनेचे इतर खासदार देखील बातमी छापणाऱ्या वृत्तपत्राच्या नावानं लाखोल्या वाहत आपापली बाजू मांडू लागले. मी 2 टर्मचा खासदार आहे. 2 टर्म पासून ऑपरेशन टायगरची चर्चा सुरू आहे. चुकीच्या बातमीवर मी स्पष्टीकरण देणार नाही. अशी कुठली बैठक झाल्याचं मला माहिती नाही. अशी बैठक झाली असेल तर त्याचे फोटो द्या. अशी प्रतिक्रिया ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकरांनी एबीपी माझाशी बोलताना दिली आहे. तर राजाभाऊ वाझेंनी देखील उद्धव ठाकरेंची साथ न सोडण्याचा निर्धार केलाय. निवेदनाद्वारे एवढं सांगू इच्छितो की माझ्याशी कुणाचाही संपर्क झालेला नाही. मी कुणाच्या संपर्कात नाही आणि मी आजही आणि उद्याही उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा खासदार म्हणून काम करत आहे. स्वतः शिंदे पितापुत्रांनी ऑपरेशन टायगरसाठी ठाण्यात कोणतीही बैठक झाली नसल्याचं स्पष्ट केलंय. मी असं लपून चुकून कधी काय कुठल्या बैठका कधी करतच नाहीये. माझं उघड काम असतं सगळं. आणि अशा प्रकारची कुठलीही बैठक उभाटाच्या खासदारांची झाली आणि आमच्या खासदारांची आता मी ऑनलाईन घेतो SIR साठी. एकनाथ शिंदेचे आमदार, खासदार आणि नेत्यांनी ऑपरेशन टायगर संदर्भात अनेक वेळा डरकाळ्या फोडल्यात आणि आता कथित बैठकीच्या बातमीनंतर त्यांच्याकडून ऑपरेशन टायगरचा अर्थ समजावून सांगण्यात येतोय. राज्यामध्ये ऑपरेशन टायगर चालू आहे
365 दिवस चालू असतं, 24 तास चालू असतं, परंतु ऑपरेशन टायगर म्हणजे फक्त खासदार नव्हे, ऑपरेशन टायगर म्हणजे सर्वसामान्य शिवसैनिक ज्याच्यावर अन्याय झालेला आहे, जो बाळासाहेबांच्या विचाराला मानणारा आहे, जो शिंदे साहेबांच्या विचाराला मानणारा आहे, त्याला ऑपरेशन टायगर. आमच्या दृष्टीनं खासदार काय किंवा सर्वसामान्य शिवसैनिक एकच आहे. ऑपरेशन टायगर झालं तर तो 2 शिवसेनांमधला सामना असेल. मात्र या ऑपरेशन टायगरच्या चर्चेच्या निमित्तानं संजय राऊतांनी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यातील कथित शीतयुद्धाला हात घालण्याचा प्रयत्न केलाय. बघा, ऑपरेशन जे असतं की नाही हे एकदाच केलं जातं. वारंवार एखाद्या शरीराचं ऑपरेशन करतात असं म्हणतात, तेव्हा ते डेड बॉडीचं ऑपरेशन असतं. ती डेड बॉडी नेतात ना, आणि डेड बॉडी सध्या त्यांच्या पक्षाची देवेंद्र फडणवीसांनी केलेली आहे. खरं म्हणजे त्या ऑपरेशन सध्या जे सुरू आहे ते देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदेच्या पक्षाचा करतायत. संजय राऊतांचे आरोप महसूल मंत्री आणि भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळेंना अजिबात मान्य नाही. त्यांना तर देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यात राम लक्ष्मणाप्रमाणे सख्या भावाचं दर्शन घडतंय. माननीय एकनाथ शिंदेजी, माननीय देवेंद्र फडणवीसजी हे दोघंही सख्या भावासारखे अत्यंत मजबूतीने महाराष्ट्र सरकारमध्ये काम करतात आणि अत्यंत विश्वासाने आमचं सरकार पूर्णपणे काम करत आहे. आमच्या ब्लडमध्ये नाही, आमच्या रक्तात नाही की पोळापोळी करणं. आम्ही महायुतीचा धर्म पाळणार लोक आहोत. खरं तर हा धर्म सोडला उद्धव ठाकरे, हा धर्म तोडला उद्धव ठाकरे, हा धर्म तोडला संजय राऊत. जगातलं कुठलंही राजकारण बघा, राजकारणात अनेक गोष्टी ह्या गुप्तपणे होत असतात आणि जेव्हा नेते वरकरणी जे बोलतात ते प्रत्यक्षात होईलच याची शक्यता कमी असते. मात्र ज्या गोष्टीचा नेते इन्कार करतात त्या गोष्टी मात्र हमखास होण्याची शक्यता असते. ठाकरेंच्या शिवसेना फोडण्यासाठीची झालेल्या बैठकीच्या वृत्ताचा अनेकांनी खंडन केलं, मात्र ऑपरेशन टायगर होणारच नाही असं कोणीही म्हटलेलं नाही. त्यामुळे भविष्यात कोण कोणाला धक्का देणार याचा नेम नाही. आणि असं जर झालंच तर महाराष्ट्राला आश्चर्य वाटायचं कारण नाही, कारण अशा प्रकारचे राजकीय धक्के महाराष्ट्राने अनेकदा पाहिले आहेत. वेदांत नेब, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.